अंजली दोन लाईट सुरू आहे. हो तर राहू दे, 2 लाईटचं तुला का करायचं आहे. अंजली. यस मॅम. स्टार्ट करते हम लोग. हो मॅम, बाकी यायचं आहे ना मॅम पण. अगं पण आपलं बाकीचं राहील ना करायचं अजून. मग हे लोक खूप लेट होतात. माझंच लक्ष नव्हतं आज वॉचकडे. माझ्या घरच्या 2 घड्याळ वेगवेगळ्या याच्या आहेत. काय मॅम? माझ्या घरच्या वॉचमध्ये सगळंच वाजलं आता. आणि बघायला गेली तर 9:30 झालेत. 9:15 झालेत. बरोबर करून ठेवावं लागेल मला. हॅलो. गे रोशनी पण आली आहे. आपण स्टार्ट करून देऊ. हो मॅम. कारण बाकीचे तशी 9:30 वाजेपर्यंत जॉईन होतील. तेवढ्यापर्यंत थांबणं ठीक नाही ना आपण. कॅश बजेट बघून घ्यायचं का आधी आपण? कॅश बजेट. त्या दिवशीच राहिलेलं हो की नंतर बघू त्याला. मॅम, लास्ट मध्ये बघून आधी इकडलं करून टाकू आपण. ओके. हे झालं होतं ना पूर्ण आपलं? कम्प्लीट झालं होतं. प्रॉफिट काढलं होतं मॅम आपण. हा. लास्ट वाला बाकी होतं फक्त. 50% आणि 60% मध्ये लॉस आलेला आहे आणि 75, हो 90 आणि 100 मध्ये प्रॉफिट आहे. बरोबर? हो. आता नेक्स्ट. प्रिपेअर अ फ्लेक्सिबल बजेट. काय मॅम? प्रिपेअर एक मिनिट. अ फ्लेक्सिबल बजेट. Prepare a flexible budget बजेट for for star industries for star industries at 70% and 90%. 70% and 90% activity levels. 70% and 90% activity levels from the information given below. From the information given below. हा मॅम. झालं? प्रोडक्शन कॅपॅसिटी 80%. त्याच्या खाली लिहायचं मॅम का त्याच हो. लाईन? नाही खाली. प्रोडक्शन कॅपॅसिटी 80%. याच्या आधी आपल्याला 50% ची कॅपॅसिटी दिली होती. 80% ना मॅम? हो. व्हेरिएबल कॉस्ट. इथे 70% आहे. सेल्स इथे दिलेला आहे.
कम व्हेरिएबल कॉस्ट मॅम प्रोडक्शन कॅपॅसिटी नंतर काय लिहायचं? 80%. हा आता त्याच्या अंदरच सांगत आहे का तुम्ही? हो, आता त्याच्या अंडर व्हेरिएबल कॉस्ट त्याच्यामध्येच लिहायचं मॅम. खाली आपल्याला आता कॅपॅसिटी 80% ची दिली आहे. मागच्या याच्यामध्ये 50% दिलं होतं व्हेरिएबल कॉस्ट COSTS कॉस्ट. एक रुपीजचं कॉलम करायचंय आणि व्हेरिएबल कॉस्ट ओके. 2 कॉलम. डायरेक्ट मटेरियल्स व्हेरिएबल कॉस्ट मध्ये. मॅम इथे रुपीजचं साईन द्यायचं आहे का? हो हो. डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट मटेरियल्स डायरेक्ट मटेरियल नंतर डायरेक्ट लेबर्स यस नाही लेबरच आहे फक्त डायरेक्ट लेबर. झालं. हो मॅम. त्याची अमाऊंट लिहून घ्या. डायरेक्ट मटेरियलची 24,000 24,000. एक 24,000 आणि डायरेक्ट लेबर्सची मॅम 72,000 72,000. केलं मॅम. एक मिनिट. त्यानंतर सेमी व्हेरिएबल कॉस्ट. त्याच कॉलम मध्ये मॅम. नाही नेक्स्ट सेमी व्हेरिएबल कॉस्ट. मॅम दुसरा बॉक्स बनवायचा आहे का? हो. रुपीजचं साईन. काजू पण सेमी व्हेरिएबल कॉस्ट. रुपीजचं साईन. हा मॅम सांगा. झालं. सेमी व्हेरिएबल कॉस्ट पॉवर
पॉवर 70% व्हेरिएबल 70% ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे 70% व्हेरिएबल व्हेरिएबल ब्रॅकेट क्लोज करायचं मॅम. हो. रिपेअर अँड मेंटेनन्स त्याच्या खाली मॅम हो. रिपेअर रिपेअर्स अँड मेंटेनन्स हा काय मॅम रिपेअर अँड मेंटेनन्स. मेंटेनन्स ठीक आहे. आता त्याची अमाऊंट लिहून घ्या. पॉवरची अमाऊंट आहे रुपीचा साइन दिला का? हो मॅम. 1,20,000. हा मॅम झालं. 1,20,000. सेकंडची मॅम त्याच्यानंतर रिपेअर अँड मटेरियल्सची आहे 12,000. कशाची मॅम रिपेअर्स अँड मटेरियल्स. रिपेअर मटेरियल्स नाही सांगितलं मॅम मेंटेनन्स सांगितलं तुम्ही. अच्छा मेंटेनन्स सांगितलं का मी? हो हा, मॅम तेच रिपेअर अँड मेंटेनन्स. रिपेअर्स अँड मेंटेनन्सची जी आहे ती 12,000 आहे. मी मटेरियल खाली वाचून डबा मॅम बॉक्स हे करायचं हो. लाईन वरायचं. त्यानंतर फिक्स कॉस्ट नेक्स्ट वाला कॉस्ट मॅम सांगा. फिक्स कॉस्ट फर्स्ट आहे इन्शुरन्स. काय मॅम इन्शुरन्स डिप्रिसिएशन काय नेक्स्ट डिप्रिसिएशन डिप्रिसिएशन नंबर थर्ड and administration expenses. काय मॅम Administration expenses. ऍडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेशन नंतर मॅम हो. त्याच्यानंतर मॅम एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस. हा मॅम झालं. झालं. इन्शुरन्स 18,000. 80,000. डिप्रिसिएशन 66,000. 66,000. इन्शुरन्स 18,000. ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस 60,000 60,000.
झालं मॅम. त्यानंतर सेल्स, सेल्स कॉस्ट. मिनिट सेल, $4,80,000, 4,80,000. काय आहे मॅम, कशाची अमाऊंट आहे ही? सेल्स हे वेगळं खाली परत. सेल्स. हा त्याच्या लाईन मध्ये लिहायचं सेल्सच्या मॅम अमाऊंट ही. हो, वेगळं खाली एक कॉलम नाही केला तरी सेल्सची अमाऊंट लिहून घ्या. किती आहे मॅम? 4,80,000. 4,80,000. 80,000. हा मॅम झालं. ठीक आहे. आता आपल्याला 80% दिलेला आहे. आपल्याला ह्याची अमाऊंट दिलेली आहे तिकडे. याची कॅपॅसिटी किती आहे? 80% कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, म्हणजे 80% आहे, 100% नाही आहे. 100% आपल्याला कुठेच दिलेलं नाही आहे. आणि आपल्याला काय काढायचं? 70% आणि 90%. ऍक्टिव्हिटी लेवल कोणती काढायची आहे? 70% आणि 90% ची काढायची आहे. दिला आपल्याला प्रिपेअर अ फ्लेक्झिबल बजेट फॉर स्टार इंडस्ट्रीज ॲट 70% अँड 90% ऍक्टिव्हिटी लेवल फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. 80% ची अमाऊंट आपल्याला दिली आहे, म्हणून आपल्याला 70, 80 आणि 90 तिन्ही याचे कॅपॅसिटी लेवल काढायचे आहे. बरोबर? 80 ची दिली आहे ना मॅम. हा, तर 80 ची दिलेली आहे, तर आपल्याला 70 आणि 90 म्हणजे आपण प्रॉफिट कोणत्या याचं काढणार आहोत? 70%, 80% आणि 90% काढू ना. कळलं? आता तुम्ही 1% कॅपॅसिटी लिहून घ्या आधी. ती इथे दिलेली आहे, तर ते तुम्ही लिहून घ्या. 1% कॅपॅसिटी म्हणजे तुम्हाला 70% आणि 90% काढायला प्रॉब्लेम जाणार नाही. सांगा. सेल्सची 1% कॅपॅसिटी आहे 6,000. सेल्सची हा 1%. 1%. मी 10% नाही म्हटलं, ठीक आहे. 1% म्हटलं. किती आहे मॅम 1% कॅपॅसिटी? 6,000. त्यानंतर डायरेक्ट मटेरियल्सची जी आहे त्याची 1% कॅपॅसिटी आहे 300 रुपीज. डायरेक्ट मटेरियल व्हेरिएबल कॉस्ट मध्ये जी लिहिलं आपण. डायरेक्ट लेबर 900 रुपीज, 1% कॅपॅसिटी. डायरेक्ट लेबर किती आहे मॅम? 900. मॅम डायरेक्ट मटेरियलची 300 आहे ना? हो, डायरेक्ट लेबर 900. तर सेमी व्हेरिएबल मध्ये पॉवर पॉवरची मॅम 1,050.
1050 रुपीज, 1050 रुपये. वेळ आहे ना लग्नाला. त्याच्यानंतर रिपेअर अँड मटेरियल्सचा 1% कॅपॅसिटी 60 रुपीज. किती मॅम? 60 रुपीज. 60 रुपीज फक्त? ओके मॅम. ठीक आहे. हो मॅम. आता करा 70% आणि 90%. 1% दिलेलं आहे आपल्याला. हे जी तुम्ही लिहिलत ना आता 1% कॅपॅसिटी, हे वर्किंग नोट्स मध्ये लिहा ना. सांगायचं विसरलो. हो मॅम. खिडकी नाही खुलत का? मॅम जी तुम्ही अमाऊंट सांगितली त्या अमाऊंटचीच काढायची आहे ना मॅम? 6000. बघा आता आपल्याला 1% कॅपॅसिटी दिलेली आहे हो प्रत्येकाची. मॅम. ठीक आहे. आणि आपल्याला 70% आणि 90% काढायचे आहे. 80% ची कॅपॅसिटी तर आपल्याकडे आहेच. हो मॅम. एक्झाम मध्ये तुम्हाला 1% दिलेलं राहणार नाही, ते तुम्हाला काढावं लागणार आहे. 1% कसं काढायचं मॅम? ते नंतर सांगते मी, पण मी आता तुम्हाला सांगितलंय ना, एक एक सांगावं लागेल ना मला पण, नाहीतर तुम्ही परत कन्फ्युज व्हाल. मॅम तुम्ही जे आता 1% त्याचेच इंटू करून करायचे मॅम? त्यालाच इंटू करायचं मॅम 70% 90%? ओके मॅम. जर एका वेळेस सगळं सांगितलं तर तुमच्या डोक्याच्या वर जाईल ना. मॅम हे जे तुम्ही 6000 सांगितले ते कसे सांगितले तुम्ही? सेल्स. सेल्स कुठे? 4,80,000 ची का मॅम? लास्ट मध्ये. हो तेच 4,80,000 ना मॅम ते 1%. 1% नाही, ती 80% आहे. 80% काढलेलं आहे का मॅम? आपल्याला 80% दिलेलं आहे. मी त्यापासून तेच तर सांगत आहे. आपल्याला 80% ची व्हॅल्यू दिलेली आहे. हा. याच्या आधीच्या फेजिबल बजेटमध्ये आपण काय केलं होतं, आपल्याला 50% ची व्हॅल्यू दिली होती. दिली होती. आता आपल्याला 80% ची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि 70% आणि 90% त्याची व्हॅल्यूज आपल्याला काढायची आहे आणि प्रॉफिट आणि लॉस काढायचा आहे. ओके 80% वरून. ठीक आहे. हा. मग मॅम आपल्याला जे काढायचे 70% अमाऊंट कोणती घ्यावी लागेल? बॉक्स मधली की जी आता तुम्ही सांगितली ती? मी तुम्हाला त्याच्यासाठी 1% कॅपॅसिटी सांगितली आहे. बरं मॅम. 1% कॅपॅसिटी वरून तुम्ही 70% आणि 90% आरामात काढू शकता. हो मॅम. काढू शकता ना. फिक्स कॉस्टची नाही सांगितलं मॅम तुम्ही 1%? अगं फिक्स कॉस्ट मध्ये इन्शुरन्स. हा फिक्स राहते. ठीक आहे. तर ते फिक्सच राहील ना. ठीक आहे मॅम. काढा. $2,100 येते मॅम. 70%. कशाची? हे डायरेक्ट मटेरियल्स. डायरेक्ट मटेरियल किती येते? 2,100. आणि त्याचीच 90% 2,100 कशी येणार आहे? ही 1% व्हॅल्यू आहे. 100% जर काढायची असेल तर परत त्याच्यामध्ये 99% ऍड करायची आपल्याला.
ओनली फॉर 1% आहे. मी त्याच्यासाठी आधीच म्हटलं की मी 10% सांगत नाही आहे. मी 91% ची व्हॅल्यू सांगत आहे. मी तुम्हाला विचारलं नाही कसं करायचं, तुम्ही म्हणे 7 इंटू करायचं आहे म्हणे. 7 नी कसं इंटू करशील तू? आतापर्यंत आपण 7 नी इंटू करत होतो, बरोबर आहे? कारण आपण 10 ची व्हॅल्यू काढली होती. ही 1% ची व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे आपल्याला 70 नी इंटू करावं लागेल. 70 ने? हा. जर 70 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, तर आपल्याला 70 नी इंटू करावं लागेल. 70 ने जी इंटू 1% कॅपॅसिटी दिली आहे त्याला. 70 ने इंटू करायला लागेल. 80% ची तर आपल्याला दिलेली आहे. जर 90% ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला 90 नी त्याला इंटू करावं लागेल. किती येते मॅम तिथे आन्सर? कशाचं काढलं तुम्ही? हे डायरेक्ट मटेरियल्स. डायरेक्ट मटेरियल किती दिलाय? 300. 70 नी जर आपण त्याला इंटू करत आहे तर 3 7 जा 21. 21,000. 21,000 येणार. इकडचे 2 शून्य आणि तिकडचं 1 शून्य. 21,000. 21,000. आणि याचीच 90% पण काढायचं आहे का मॅम? हा. तर 9 3 जा 9 7 27. नाही सॉरी 9 3 27. 27. इकडचे 2 शून्य आणि तिकडचं 1 शून्य. 90%. 27,000 आले. काढा बाकीच्या. समजलं का रोशनी, पूनम? 27,000. नाही समजलं? बघा आपण आतापर्यंत काय केलं आहे. आपल्या 50% ची व्हॅल्यू आपल्याला याच्या आधी दिली होती किंवा 100% ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यावरून आपण पर्सेंटेज काढलेले आहे. तर आपण काय केलंय, आधी 10% काढला आणि 10% वरून मग इंटू करून जेवढं आपल्याला पर्सेंटेज पाहिजे, 70% पाहिजे असेल तर 70 ने इंटू केलं. सॉरी 7 ने इंटू केलं. 90% पाहिजे असेल तर 9 ने इंटू केलं. 20% पाहिजे असेल तर 2 ने इंटू केलं. बरोबर? तर आपल्याला इथे 1% व्हॅल्यू ऍक्च्युली आपल्याला काढायची आहे. पण आता तुम्हाला काढायचं जर मी आताच सांगेन तर तुम्हाला परत कन्फ्युज होईल. म्हणून तुम्हाला मी 1% ची व्हॅल्यू सांगते आहे. 1% म्हणजे 100% मधलं 1% घेतलं आपण. तर आपल्याला 99% ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, फक्त 1% ची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि आपल्याला इथे 80% ची व्हॅल्यू, प्रत्येकाची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती 80% ची दिलेली आहे. सोबतच मी तुम्हाला 1% ची व्हॅल्यू सांगत आहे, कारण आपल्याला 70% काढायचं आणि 90% काढायचं आहे. जर समजा मी 80% ची व्हॅल्यू दिलेली आहे तर त्याच्यावरून आपल्याला 70% काढायला कठीण जाईल आणि 90% पण काढायला कठीण जाईल. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1% ची व्हॅल्यू काढावं लागेल. ती कशी काढायची ते आपण नंतरच्या ह्याच्यात बघू. पण जर आपल्याला 1% ची व्हॅल्यू दिली आहे तर 1% वरून आपण 70% कसे काढायचे. आपण आतापर्यंत काय केलं, 10 ला 7 ने इंटू केलं तेव्हा 70% काढलं. आता काय करायचं आहे, आपल्याला 1% ची व्हॅल्यू दिलेली आहे तर 1% जी दिलाय त्याला 70 ने इंटू करू. कळलं का? म्हणजे जो तुम्ही जे हे व्हॅल्यू दिली आहे त्याला 7 ने गुणाकार करायचा. 7 ने नाही, 70 ने गुणाकार करायचा. 70 ने. आतापर्यंत आपण 7 ने गुणत होतो 10% ची व्हॅल्यू काढून, बरोबर? हो. आता आपल्याला 1% ची व्हॅल्यू दिलेली आहे. 1% दिलेला आहे ना. हो. 1% कॅपॅसिटी दिलेली आहे आपल्याला. तर आपल्याला 1% दिलेला आहे. हो. तर आपल्याला त्या 1% ला 70 ने गुणायचं आहे, म्हणजे आपल्याला 70% ची व्हॅल्यू मिळेल. तर आता आणि 90% ची काढायची आहे तर मग जो 1% दिलेला आहे त्याला 90 ने गुणायचा आहे, म्हणजे आपल्याला 90% ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. हो. आता 1% कसं काढायचं हे मी तुम्हाला नंतरच्या याच्यात सांगेन, नंतरच्या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. हो.
समजलं ना आता? मॅम निघाले व्हॅल्यूज. निघाली व्हॅल्यू? पूनम तुला कळलं का? नाही कळलं तर आताच विचारून घ्या. एकदा सांगा मॅम. एकदा सांगू? तू याच्या आधीचे क्लासेस केलेले नाहीये, त्याच्यामुळे तुला 10% ची व्हॅल्यू कशी काढायची आणि त्याच्यावरून आपण बाकीच्या व्हॅल्यू कशा काढतो ते कळणार नाही. याच्यावरून तू समजून घे, याच्यावरून समजलं की तुला ते पण कळेल. आपण याच्या आधी काय करत होतो की जी अमाऊंट दिलेली आहे त्याची 10% काढत होतो आणि 10% वरून 70%, 90%, 75%, 80%, 20% अशा व्हॅल्यू 1% ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि 80% ची पूर्ण व्हॅल्यू 80% ची दिलेली आहे. तर 80% ची व्हॅल्यू दिल्यामुळे आपल्याला 70 आणि 90 काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला 1% ची व्हॅल्यू लागेल. आतापर्यंत आपण 10% च्या व्हॅल्यूनी काम करत होतो, पण आता आपल्याला काय करायचं, 1% ची व्हॅल्यू घ्यायची आहे. 1% ची व्हॅल्यू घेतल्यानंतर त्याला 70 ने इंटू करायचा. म्हणजे जर 1% ची व्हॅल्यू आता आपल्याला 300 रुपये दिलेली आहे, तर आपल्याला 300 रुपयाला काय करावं लागेल, 70 ने गुणावं लागेल. 70 ने जेव्हा आपण गुणू तेव्हा आपल्याला 70% ची व्हॅल्यू मिळेल. कळलं? कळलं का पूनम? पूनम कळलं की नाही कळलं? कळलं मॅम. ओके, काढा मग आता. मॅम काढली मी. काढली? हो मॅम. डायरेक्ट मटेरियलची मी सांगितली होती 21. हो 80 मॅम. ची दिलेलीच आहे आपल्याला आणि 90 ची पण आपण बघितली होती. नंतर 27,000. डायरेक्ट लेबर लेबर 70% ते मॅम 63,000 ओके. आणि 90% ते 81,000. हा आणि याची 72 है ना, याची दिलेलीच आहे आपल्याला. सेल्सची काढली का? हो मॅम. सेल्सची किती आहे? सेल्सची नाही काढली मॅम, याची काढली कॉस्ट, सेमी कॉस्ट नाही का, व्हेरिएबल कॉस्टची. अच्छा, व्हेरिएबल कॉस्टची काढली. पॉवरची किती आहे? पॉवरची आहे 73,500. 73,500. मी 1050 सांगितली होती त्याची. हो मॅम, 70% सांगत आहे ना मी तुम्हाला. इथे मग दुसरं दिलेलं आहे ना, म्हणून म्हणताय मी. थांबा एक मिनिट, इथे कारण फिक्स पण दिलेलं आहे आणि हे दिलेलं आहे, अमाऊंट पण दिलेलं आहे. 2 अमाऊंट दिलेल्या आहेत. मॅम हा, डायरेक्ट मटेरियलची व्हॅल्यू काढायची आहे. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, पॉवर, रिपेअर अँड मेंटेनन्स आणि कॉस्ट. कारण फिक्स कॉस्ट आपण काढत नाही, फिक्स कॉस्ट जशीच्या तशी लिहितो. तर एक मिनिट विचार मला हे जाऊ द्या, कारण इथं हे वेगळं दिलेलं आहे. काढ रोशनी तेव्हापर्यंत. तुझं किती येते बघ बरं रोशनी. रोशनी पुन्हा हो. अंगास. मॅम 73 येत आहे हो ना. मॅम हा, हे जे डायरेक्ट मटेरियल आहे 24,000 आहे, याला 70 ने गुणाकार करायचा ना. 24,000. त्याला कशाला तुला 70 ने गुणावं लागत आहे? ती 80% ची व्हॅल्यू आहे ना.
तू 1% ची व्हॅल्यू लिहून नाही घेतली. मी नंतर तुम्हाला 1% ची व्हॅल्यू सांगितली. हे 6,000 3,000 सांगितले होते ते का? 6,000 मी सेल्सची सांगितली आहे. 1% कॅपॅसिटी. डायरेक्ट मटेरियलची 300 रुपये सांगितली आहे. डायरेक्ट लेबरची 900 रुपये सांगितलेली आहे. आता हे थांब 1 मिनिट, पॉवरची बघू दे मला. % कॅपॅसिटी जर एवढी देतात तर 70ची एवढी आला 73 यायला पाहिजे. मॅम किती आलं आन्सर? हा किती आलं मॅम? अरे ते 1,09,500 दिलेला आहे. तुम्ही 1,00,000 तर ते पॉवरची लागते मॅम. ना. ऍक्च्युली ते 2 अमाऊंट दिल्या. एक दिल्या फिक्स आणि दुसरी दिलेली आहे फिक्स अमाऊंट दिलेली आहे 36,000 आणि दुसरी दिली आहे 1,050. ही 1% कॅपॅसिटी दिली आहे. तर मी तुम्हाला 1% कॅपॅसिटी सांगितली. फिक्स नाही करून पाहते. मग 70 ही पण जास्त येत आहे. 2,52,000 अशी येत आहे. म्हणजे इथे गुण मॅम डायरेक्ट मटेरियलची किती अमाऊंट येते तुमची? 21,000. 21,000. अंजली सांग बरं तिला. अंजली डायरेक्ट मटेरियलची हो अमाऊंट मॅम. डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट येते 21,000. 70%. 70%. तुझे किती आले तर? हॅलो. 2,10,000. बापरे. 2,10,000 कशी आली ग तुझी? 300ला 70 ने गुणायचं आहे ना. 300. अच्छा 300 गुणिले 70. हा 21,000. ते 15,000 येतं. का यार ही तिने खूप सारे चुकवून ठेवतात. 1 मिनिट. आणि याला करायचं 17. ह्याची अमाऊंट इकडे लिहून ठेवली. इथे हे चुकलेलं आहे. पॉवरचं जे 1% आहे ना हा मॅम. ते आहे 1,500. 1,500. इथे 1,050 लिहिलंय. ऍक्च्युली ते 1,500 आहे. बरं बरं. पुन्हा काढतो. म्हणून ते चुकीचं आहे. 1,500. आता बरोबर येईल तुमचा आन्सर. याचं पण पाहून घेतलेलं बरोबर आहे. रिपेअर अँड मटेरियल्सचं पण माहितीये का? 150 येत आहे. 1,05,000. 1,05,000.
90ची 1,35,000 मॅम. 1,35,000. हो. आणि हे जे आहे ना रिपेअर अँड मटेरियल्स हा. त्याची आहे 1% व्हॅल्यू 150. 150. इथे 60 रुपये दिलेली आहे ना, हा. तर इकडचे पण चुकतील मग व्हॅल्यूज. वरचे बरोबर आहे, हे चुकलेलं आहे. बरोबर. याची पण काढावी लागेल. 150. किती सांगितलं मॅम तुम्ही रिपेअर मेंटेनन्स? मॅम 10,500 येत आहे. काय म्हटलं? Repair and- 10,000. काय म्हटलं? बघा सांगते मी तुम्हाला. पॉवर जी दिलाय सेमी व्हेरिएबल कॉस्ट मध्ये, पॉवरची जी व्हॅल्यू आहे 1% ती आहे 1,500 रुपये. ठीक आहे, 1,500. हा. आणि रिपेअर अँड मटेरियल्सची जी 1% व्हॅल्यू दिलेली आहे ती आहे 150. मॅम तुम्ही अगोदर 60 सांगितली होती ना? हा, तर ते इथे चुकीची दिलेली आहे. मॅम इकडचा आन्सर चुकणार आहे त्याच्यामुळे. 150. हा, 150. आता 1% मॅम, कसं काढतो आपण? 1% सांगून देऊ का मी कसं काढायचं ते? हो मॅम. कारण तुम्हाला याच्यातच हे झालेलं आहे तर सांगितलेलंच बरं आहे. जी आपल्याला 80% ची अमाऊंट दिलेली आहे. हो. आता समजा आपल्याला ही डायरेक्ट मटेरियलची दिलेली आहे. आता याची माहित नाही बरोबर आहे की चुकीची आहे, मी ती बघितली नाही. 24,000 दिलेली आहे. 24,000 ला डिवाइड बाय 80 करायचं आहे तुम्हाला. किती करायचं आहे? 80. डिवाइड बाय 80. कितीला मॅम? आता आपल्याला डायरेक्ट मटेरियल्सची जी अमाऊंट दिलेली आहे ती किती आहे? 24,000. बरोबर. 24,000 ला डिवाइड 80 म्हणजे 28नी त्याला 80नी त्याला भाग द्यायचा आहे. तर किती आले? 300 रुपये आले. ही बरोबर आहे आपली. 1% ची व्हॅल्यू काढत आहेत आपण. डिवाइड बाय समजलं का? मॅम 300 येत आहे. येत आहे ना? रोशनी, पूनम, कळलं का? हो मॅम. असं जर समजा आता जी अमाऊंट दिलेली आहे त्याला 90नी भाग देणार म्हणजे त्याची 1% ची व्हॅल्यू निघेल. ठीक आहे, कळलं 1% कसं काढायचं? हो मॅम. 1% जर काढायचं आपल्याला तर आपण 80% काढू शकतो का? असं नाही आहे ग. 80%. मी आता काय सांगितलं तुम्हाला, आपल्याला व्हॅल्यू कोणती दिली आहे? 80%. 80% च्या व्हॅल्यूज दिल्या आहेत सगळ्या. मग आता आपल्याला 70% काढायचं आहे, 90% काढायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय लागेल? 1% ची व्हॅल्यू काढावं लागेल. 10% ची व्हॅल्यू काढता येईल का आपल्याला? नाही ना, आपल्याला 1% ची व्हॅल्यू काढावं लागेल. तर 1% ची व्हॅल्यू काढायची आहे तर मग त्याला 80नी भाग देऊ, कारण आपल्याला कॅपॅसिटी लेवल जी दिली आहे ती 80% ची दिलेली आहे. ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत त्या 80% ची अमाऊंट दिलेल्या आहेत, म्हणून आपण 80नी भाग देऊ. आणि जर हेच समजा आपल्याला 90नी दिलं असतं तर आपण काय केलं असतं? त्या अमाऊंटला, जसं आता डायरेक्ट मटेरियलची 24,000 रुपये ही जी अमाऊंट दिली आहे ही जर 90% ची अमाऊंट असती तर आपण काय केलं असतं? त्याला 90नी भाग दिला असता. कळलं? कळलं का? मॅम एकदा सांगा ना. म्हणून मी आता नव्हती सांगणार तुम्हाला, कारण हे एकत्र घोळ झाला असता तो सगळा. पण इथे हे चुकीचे दिले आहे ना. बघा, आपल्याला प्रोडक्शन कॅपॅसिटी किती दिलेली आहे? प्रोडक्शन कॅपॅसिटी 80% दिलेली आहे. हो.
कधी असं होऊ शकते तिथे 90% राहील 80%च्या ऐवजी, कधी 70% राहील, कधी 50% राहील, कधी 20% राहील, हो किती पण राहू शकते. ते देणाऱ्यावर डिपेंड करेल की तो आपल्याला कितीची व्हॅल्यू देतोय. मग आता ही जर समजा आपल्याकडे 50%ची व्हॅल्यू असेल तर आपण त्याची 100% व्हॅल्यू करू शकतो. बरोबर आहे. हो मॅम 100% वरून आपण 10% काढू. जसं आतापर्यंत आपण केलाय 100%च्या व्हॅल्यू वरून आपण 10% 10% काढले काढले. आणि त्याचे 70%, 75%, 80% आतापर्यंत आपण असं काढलेलं आहे. बरोबर. हो मॅम पण आता जर आपल्याला व्हॅल्यू 80%ची दिलेली आहे किंवा 70%ची दिलेली आहे किंवा 90%ची दिलेली आहे, 30%ची पण राहू शकते, कधी 40%ची व्हॅल्यू राहू शकते. ही जर व्हॅल्यू दिलेली असेल आपल्याला तर मग आपण त्याला 50% मध्ये किंवा 100% मध्ये कसं कन्वर्ट करणार. प्रॉब्लेम जाईल आपल्याला ते 100% किंवा हे करायसाठी प्रॉब्लेम जाईल की नाही जाईल. 100% वरून आपण 10% वर आणू शकतो, 1% काढू शकतो, बाकी सारे पर्सेंटेज काढू शकतो. पण जर समजा आपल्याला 70% दिलेली आहे, 80% दिलेली आहे, 40% दिलेली आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1%ची व्हॅल्यू काढावं लागेल. कळलं. एवढं कळलं का. एवढं कळलं का. हो की नाही. अरे कळलं का. हो मॅम. समोरचा नंतर सांगते. हो एवढं मॅम. कळलं का तेवढं सांगा. आता आपल्याला तर 1%ची व्हॅल्यू आपण कसं काढणार आहे. आपल्याला आता 80% दिलेला आहे, तर आपल्याला जी अमाऊंट दिलेली आहे त्याचा 80% त्या अमाऊंटला 80%नी आपण काय करतो, भाग देतो. बरोबर. डिवाइड करतो 80नी. करतोय का. हो मॅम. तेव्हा आपला 1% निघत आहे. इन केस जर 90% आपल्याला दिले राहिलं असतं तर आपण काय केलं असतं, 1% काढायसाठी ती जी 90 अमाऊंट दिलेली आहे त्याला 90नी भाग दिला असता. 90नी भागावं लागलं असतं आपल्याला त्याला. हो तेव्हा आपल्याला 1%ची व्हॅल्यू मिळाली असती. असंच जर 30% किंवा 40% जर दिलेलं असेल आणि आपल्याला 1%ची व्हॅल्यू काढावं लागत असेल तर आपण काय करणार, 30ने डिवाइड करणार. 30नी डिवाइड करणार किंवा 40नी डिवाइड करणार. आतापर्यंत आपण मल्टिपल करत होतो 10% साठी. 10%ला मल्टिपल करत होतो. मग जेव्हा मग आता आपल्याला 70%ची व्हॅल्यू काढायची. आता 1%ची व्हॅल्यू तर आपण काढली, तर 1% वरून आपल्याला जर 70 काढायची असेल, 75 काढायची असेल किंवा आणखी 90% आहे, 30% आहे, 20% आहे, ह्या जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल. 70%ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला 70नी त्याला गुणावं लागेल. बरोबर. 75ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर 75नी त्याला गुणावं लागेल 1%ला. कळलं. मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं की मॅम 75 ने कसं गुणावं लागेल 1%. आपल्याला तर 1% काढायचे आहे ना मॅम. अरे तर 75ची व्हॅल्यू काढायची असेल तर 1%ला 75नी गुणावं लागेल असं म्हटलं मी. आपण काय केलं आता, 80% वरून 1% काढलं. बरोबर आहे. आणि आपल्याला 70ची व्हॅल्यू पाहिजे होती म्हणून आपण काय केलं, 70नी त्याला गुणाकार केला. तेव्हा आपल्याला 70%ची व्हॅल्यू मिळाली. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे की नाही. हो मॅम. जर आपल्याला 75% जर काढायचे राहिले तर आपण काय करणार, 75नी त्याला गुणणार. याच्या
म्हणून मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की आणखी एक दुसरी पद्धत आहे 75 ची जी व्हॅल्यू काढायची, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. ते मी याच्यासाठी म्हटलं होतं कारण मला माहित होतं समोर जाऊन 1% येणार आहे. तर तुम्ही तेव्हा जर मी सांगितलं असतं तुम्ही कन्फ्युज झाले असते परत, कारण तेव्हा आपण 10% वरून करून राहिलो होतो. म्हणून 10% वरून कसं काढायचं आणि 1% वरून कसं काढायचं कळलं आता? कळलं का? हो की नाही की परत कन्फ्युज आहे? मॅम डोक्यातच नाही चाललं ते. बरं जाऊ दे, तुम्ही सध्या 1% आपण परत उद्या घेऊ. हो मॅम. ठीक आहे, मला माहिती होतं हे डोक्यात जाणार नाहीये तुमच्या, म्हणून मी तुम्हाला त्याच्यासाठी ह्या याच्यामध्ये नव्हती घेणार. मला कॅपॅसिटी माहित आहे तुमची किती आहे ते, म्हणून 1-2 हे झाल्यानंतरच मी ते सांगणार होती. 10%चं पण मी तुम्हाला आधी तसंच केलं होतं. पहिले 2-3 होऊ दिले, त्याच्यानंतर 10% कसं काढायचं ते सांगितलं होतं. चला हे काढा आता याचं. व्हेरिएबल रिपेअर अँड मटेरियल्स किती पर्सेंट आणि 90%? हॅलो मॅम. हा, ते मटेरियल ने मेंटेनन्स आहे. अरे यार, हं? तेच ते लिहा. तुम्ही लिहिलंय ना बरोबर? हो मॅम. ते आता मटेरियल तोंडात बसलाय ना माझ्या, त्याच्यामुळे ते मेंटेनन्स कडे लक्षच नाही जात माझं. मॅम व्हॅल्यू येते 70% ची 10,500. 10,500. हो मॅम. 90 ची येते 13,500. 13,700. 500 मॅम. 500. ठीक आहे. बरोबर आले का पूनम रोशनी? हा, दे दरवाजा लावून द्या तिकडचा, बाहेरचा लावून द्या आणि तो टेकून द्या. काजी आई आई बोलवत आहे ना. हो राहू दे मग मी धुईन. झालं? आता काय करावं लागेल? आता मॅम बॉक्स सेलची कॅपॅसिटी किती आली आहे तुमची? हा, सेलची 1% कॅपॅसिटी 6,000 येते. तर त्याची 70 आणि 90% किती आली मॅम तुमची? तुझी किती आली सांग मला आधी. मी पहिले बघून घेते की बरोबर आहे का. 4,20,000. हा ठीक आहे, बरोबर आहे. आणि 90 ची आली 5,40,000. हा ठीक आहे. तर आता तयार करा फ्लेक्झिबल बजेटचा बॉक्स तयार करायचा आहे. मॅम कशाची अमाऊंट सांगतात तुम्ही आता? अरे सेल्सची. किती आली सेल्सची तुझी रोशनी? कोणती अमाऊंट काढायची होती मॅम याच्यात अमाऊंट तर काढावंच लागणार आहे तुम्हाला. मॅम हा, ते काल जसा बॉक्स बनवला तसा बॉक्स बनवायचा आहे का? हो तसाच बॉक्स बनवायचा. पार्टिक्युलर आणि कॅपॅसिटी लेवल. कॅपॅसिटी लेवल. आता कॅपॅसिटी लेवल मध्ये काय काय येईल? कॅपॅसिटी लेवल मध्ये 70, 80, 70, 90. ओके. रुपीजचं साईन.
तीनच बॉक्स बनवावे लागणार ना मॅम? इकडेचे 3 आणि इकडे एक 4. पर्टिक्युलरचा एक राहील ना. कॅपॅसिटी लेवल मध्ये 3 बॉक्स. कॅपॅसिटी लेवल मध्येच म्हणत आहे. हा. 70, 80, 90. 70, 80, 90. झालं मॅम. बॉक्स तयार करा. मी दार बंद करून येते. झालं पहिले काही. हो मॅम, बॉक्स तयार केला. पहिले काही सेल्स. सेल्सची कोणती व्हॅल्यू लिहायला लागेल मॅम? 70% खाली 70% ची, 80% खाली 80% ची, 90% खाली 90%. मॅम, याची 80% 4,80,000 तेच व्हॅल्यू लिहायची ना मॅम? 80%. 80% च्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. हो मॅम. त्यामुळे आपल्याला त्याच लिहावं लागतील. लिहिलं मॅम. लिहिलं. हो मॅम. टोटल सेल. तेच येणार ना मॅम? हो. ब्रॅकेट मध्ये कॅपिटल ए. झालं मॅम. झालं. त्यानंतर व्हेरिएबल कॉस्ट. काही व्हेरिएबल कॉस्ट मध्ये डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर. ठीक आहे. घ्या त्याचे व्हॅल्यू. रोशनी लिहिते आहे ना तू बरोबर? रोशनी पूनम. मॅम, हा मला समजत नाही तुम्ही काय सांगत राहता.
अगं पर्टिक्युलरचा बॉक्स केला आणि हो. कॅपॅसिटी लेवल याचे 2 पार्ट्स केले आपण. हो कॅपॅसिटी लेवल मध्ये 70%, 80% आणि 90%. हो लिहिलं, हो रुपीचं साइन दिलं तिथे. 70% च्या खाली. हा, हम्म. हो 80% खाली, 90% खाली पण. हो ठीक आहे. त्यानंतर लिहिलं आपण सेल्स. पर्टिक्युलरच्या खाली लिहिलं आपण सेल्स. ठीक आहे. हो. आणि कॅपॅसिटी लेवल जे आहेत 70%, 80%, 90%. 70% ची व्हॅल्यू आणि 90% ची व्हॅल्यू आपण काढली आहे. काढली. काढली की नाही? काढली का तू? अंजली 70% ची व्हॅल्यू सांग तिला. कशाची मॅम? सेल्सची. चार लाख 20,000. लिही. पूनम लिही फटाफट. 4,20,000. हा, 80% ची आपल्याला दिलेली आहे सेल्सची व्हॅल्यू 4,80,000. हो त्यानंतर 90 ची पण आपण काढली. किती काढली अंजली सांग तिला? 5,40,000 मॅम. 5,40,000. लिहिली. 5,40,000. हा, हो त्यानंतर आता याचा आपल्याला टोटल सेल लिहायचा आहे. टोटल सेल. ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये कॅपिटल ए. अमाऊंट तेच येईल ना. अमाऊंट तेच येईल. पूनम समजत आहे का? रोशनी एकदा मला दाखव कसं केलं ते. हे बघा मॅम. परत दाखव. दिसलंच नाही मला. एक मिनिट. हा ठीक आहे. आता टोटल सेल्सची व्हॅल्यू लिही. जी आहे तिचे 30 लिहावं लागेल. झालं. झालं का? डायरेक्ट मटेरियल मध्ये कोणती व्हॅल्यू लिहायची मॅम? आता व्हेरिएबल कॉस्टली आधी. लिहिलं मॅम. त्यानंतर डायरेक्ट मटेरियल. त्याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू येईल? 70% ची व्हॅल्यू 70% ला लिही. 80% ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. 70% आणि 90% च्या व्हॅल्यू आपण काढल्यात. 1% सांगितलं होतं मी तुम्हाला 300 रुपीज डायरेक्ट मटेरियलची व्हॅल्यू. त्याच्यावरून आपण 70% आणि 90% काढला होता. तू काढला ना की नाही काढला? काढलंच नाही. म्हणून तर नाही समजून राहिलाय. म्हणून तर मी आधी व्हॅल्यू काढायला लावते तुम्हाला. काढा व्हॅल्यू काढा. म्हणून तुला कळून नाही राहिलंय की काय लिहायचंय. 70% 21,000. हा, 80% ची व्हॅल्यू दिलेली आहे.
24,000. 90%. पूनम तुला कळलं का? 27,000. हा बरोबर आहे. पूनम तू काढत आहे ना? म्हणून मी तुम्हा लोकांना काढायला लावत आहे. हे तुम्हाला कळायला पाहिजे. मला कडून अर्थ नाही येते. आणि प्रत्येकाने ते काढायचे आहेत. मॅम डायरेक्ट रॉ मटेरियल नंतर डायरेक्ट लेबल. हा डायरेक्ट सेल्स, सॉरी डायरेक्ट लेबर आहे. लेबरच म्हणता नाही येत मला. डायरेक्ट लेबलच येऊन राहिल्या माझ्या तोंडात, लेबर येतच नाहीये. मॅम इथे तुम्ही 9,000 सांगितले की 900 900 सांगितलं? सांगितले. 900 डायरेक्ट लेबलची व्हॅल्यू 900 सांगितली आहे. वन पर्सेंटची काढा. 70%, 90%. अंजली, सोनूली आणि प्रणाली कुठे गेली? कालपासून ते लोक जॉईन नाही आहेत. तिची तब्येत खराब आहे. आणि प्रणाली? तिची पण आहे मॅम तब्येत खराब. ओके. अजून कोण राहतं क्लासमध्ये? अजून मॅम आमच्या क्लासचे तो आम्ही 3 जणी राहतो, बाकी दिसतच नाही आम्हाला. बाकीच्यांना सांगा जॉईन करायसाठी. मॅम मला ते ना का डाट बनवायला मोठेवाले जे बनवायचे आहे ना, बेसिक बॉडी नाही का, त्याचे प्रॉब्लेम झाले, समजतच नाही कसं बनवायचं. हे झालं आपलं एवढं की सांगते मी ते. ठीक आहे. हो मॅम ठीक आहे. हे बनवलेत का मॅम मोठेवाले नंतर class? काय लिहायचं? त्याच्यानंतर टोटल व्हेरिएबल. टोटल व्हेरिएबल कॉस्ट स्मॉल ए, ब्रॅकेट मध्ये स्मॉल ए. याची टोटल करायची मॅम? हो टोटल करा त्याची. ओके मॅम. सत्तावीस 27,300. 27,300. बाई 21 आणि 63 ते 27 कसं येणार? तुझी लेबर किती आली? 84,000 मॅम. 84,000 आली ना? हो मॅम. रोशनी तुझी डायरेक्ट लेबरची कॉस्ट किती काढली तू? 70 ची? ची चुकली आहे तुझी. 900 ला 70 ने 63,000. 63,000 आली तर मग एवढं कसं आलं तुझं? बरोबर कर बरं. 21 आणि 63 किती होतात? 3 आणि 1 4, 6 आणि 2 8. 80 ची 96,000 येतात. 84,000. हा बरोबर कर ना. डोकं कुठे आहे तुझं? 96 बरोबर आहे. 90. सेकंड 96,000. 90 ची 1,08,000 मॅम. 1,08,000. हा बरोबर आहे. ओके. सेमी व्हेरिएबल. आता खाली लिहा सेमी व्हेरिएबल कॉस्ट. दिलेला आहे ना आपल्याला सेमी व्हेरिएबल कॉस्ट, पॉवर आणि रिपेअर अँड मेंटेनन्स. हो मॅम. तर ते लिहा. आता पॉवरची लिहा. पॉवरचे 70 चे 80 चे 90 चे लिहा. सेमी रिपेअर अँड व्हेरिएबल मेंटेनन्स लिहा.
व्हेरिएबल कॉस्ट. रोशनी पॉवरची आहे 1500 रुपये 1% कॅपॅसिटी आणि रिपेअर अँड मेंटेनन्सची आहे 150 रुपये 150 ठीक आहे. आणि पॉवरची 1500 त्या 70 आणि 90 दोन्ही काढ तू काढलेले नाही आहेत. त्याची 1% किती येते यार याची? मॅम 1,05,000 येते. कशाची 70%. 1,05,000 हो हो बरोबर आहे. भागीला 80. ची 1,35,000. 1,35,000 ठीक आहे. मोहिनी गेली. रोज 10:30 वाजता जॉईन होऊन राहिली पोरगी. अर्धा क्लास संपल्यावर झालं. मॅम रिपेअर मेंटेनन्सची 70%. 1,500. 1,500 नाही ग 1,05,000. 10,500 आहे ना 10,500 आहे की नाही हा बरोबर आहे ना. मग 1,500 किती 1,05,000 कन्फ्युजन. आणि 90% 13,500. हा ठीक आहे. असंच म्हणायचं ना 13,500 10,500 1,500 13,500. नाही ना 13,500 10,500. मॅम आता टोटल सेमी व्हेरिएबल घ्यावं लागणार ना. हो टोटल बी ना स्मॉल बी ना. हो स्मॉल बी. एक 1,15,500 मॅम. 1,15,500 ओके. $1,32,000.
हम्म. एक लाख 48,500. 1,48,500. ठीक आहे. आता फिक्स कॉस्ट खाली इन्शुरन्स काय लिहायचं मॅम आता? फिक्स कॉस्ट फिक्स कॉस्ट. किती आहे त्याचे 3 पॉइंट. फिक्स कॉस्ट आपण जेवढी अमाऊंट आहे तेवढंच लिहितो ना तिन्ही याच्यामध्ये. हो मॅम. इन्शुरन्स, लिहा. रेस्ट्रिक्शन. राहू द्या. मॅम आपल्याला हे व्हॅल्यू 80% मध्येच लिहावी लागणार ना हो. कॉस्टची? कशाची नाही फिक्स कॉस्टची ना. हो मॅम. तिन्ही याच्यामध्ये लिहायला तिन्ही लागणार. याच्यामध्ये याच्या आधी पण आपण सगळं त्याच्यामध्ये सेम लिहिली आहे हो मॅम. 18,000. फिक्स कॉस्टची. 18,000च होते ना मॅम? हा जेवढी आहे तेवढीच लिहायची आहे. 18,000, 66,000 आणि 60,000. लकी. मॅम टोटल फिक्स कॉस्ट काढायला लागणार ना आता? हो. त्याला ब्रॅकेट मध्ये सी नंबर द्याल. ओके. एक लाख 44,000 मॅम. 1,44,000. हो. सर्वांचे तेच आन्सर येणार. झालं मॅम. क्लोजिंग बॅलन्स आता. आता काय टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट मध्ये काय येईल ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट मध्ये ए प्लस आणि बी. हा दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बी. कारण ए बी आणि सी या तिन्ही याची जी अमाऊंट येणार आहे. मॅम स्मॉल वाले ने ए प्लस बी, ए प्लस बी प्लस सी. हो स्मॉल वाले. आणि त्याच्यानंतर मग मोठ्या ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बी ए बी. हा बी. कोणतं बी लिहाल? कॅपिटल बी.
कॅपिटल बी. मोठं बी. त्याची प्लस करू मॅम. हा. ए बी आता ह्या तिन्ही याची काय करायची Total. आपल्याला बेरीज. त्यावरून मग आपला प्रॉफिट आणि लॉस ठरेल. 84,000 प्लस 15,500 3,43,500 किती? 3,43,500. 43,500 बरोबर आहे मॅम. रोशनी तुझं किती आलं? तेवढंच आलं मॅम. मग बरोबर आहे, कारण हे आपल्या सेमी व्हेरिएबलच्या कॉस्ट चुकलेल्या आहेत ना याच्यातल्या, त्याच्यामुळे ते कमी जास्त होणारच आहे. नेक्स्ट. 96,000 3,72,000 मॅम. 3,72,000. 72,000 हा. 90. चार लाख 500 मॅम. किती? 4,05,000 4,05,000. चार लाख 2,500. हा, ठीक आहे. आता काय लिहायचं मॅम? आता प्रॉफिट ब्रॅकेट मध्ये प्लसचं साइन, लॉस ब्रॅकेट मध्ये मायनसचं साइन, प्रॉफिट नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी प्लस मायनस नंतर ए मायनस बी. ए मायनस बी ब्रॅकेट मध्ये प्लस, ब्रॅकेट मध्ये मायनस आणि ए मायनस बी ब्रॅकेट मध्ये. बघ, प्रॉफिट लिहा आधी. हो प्रॉफिट लिहिलं की ब्रॅकेट मध्ये प्लस. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट टाइम सांगणार नाही मी ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं ते, फक्त प्रॉफिट आणि लॉसच सांगेन. लॉस त्याच्या समोर ब्रॅकेट मध्ये मायनस. ठीक आहे. आता कॅपिटल नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये कॅपिटल ए मायनस कॅपिटल बी. मॅम 76,500 76,500. प्लस मध्ये आला मॅम. ओके. मॅम मायनस मध्ये आन्सर आलाय 2,92,000. शक्यच नाहीये. मॅम मायनस मध्ये आन्सर कसं येईल? कारण मॅम, इथे 4,80,000 आहे हो आणि मॅम. याचं आन्सर जे आहे ते 1,08,000 आहे. एक मिनिट. सॉरी 8,000. तर मायनस मध्ये आन्सर येणार कसं? सॉरी 3,72,000 चुकलं होतं माझं. 1,08,000 मॅम. हा, ते आन्सर आलं ना. मी आन्सर सांगितलं मला डायरेक्ट. 90% चा काढा. मी माहिती काय 80,000च घेतले होते मॅम. म्हणून बरोबर घेत नाही तुम्ही लोक. आन्सर नाही काढत व्यवस्थित. 90% 5,40,000 आहे ना मॅम. हो.
हो 5,40,000. 1,39,500. 1,41,500. 39 मॅम 39. अच्छा 39 39 म्हटलं का मला 41 ऐकायला आलं. 1,39,500. ओके ठीक आहे. समजलं? हो मॅम. 2 तास तुम्हाला एकच यायला लागत आहे. तुला काय विचारायचं होतं अंजली? ते मॅम डाएटचं मला समजलंच नाही. मी बघितलं, मी विचार करून मोठे यायचे ना, मोठं आलं नाही का मॅम, जे बेसिक हा. बॉडी साठी लागत आहे. बघ तू बनवलाय का? दाखव मला, शो कर. नाही मॅम, बनलंच नाही. मी बघितलं म्हणजे रफवर काढून बघितलं मॅम, पण जमलंच नाही ते. मग कार्डबोर्ड करून तू फेकून स्टार्ट कर. ठीक आहे. ब्राऊन पेपर वरती पूर्ण बनवून घे त्याला, आणि जिथे चुकत आहे तिथे मला तू कॉल कर. मॅम याच्यावरच बनवायचं आहे ना ते, ब्राऊन पेपरवर? आधी ब्राऊन आता मी पेपरवर काय बनवते म्हटलं मग. तुला, त्याला ब्राऊन पेपरवर स्टार्ट कर. मी तेच म्हटलं ना. मोठ्या स्केलचा यूज करायचा आहे का मॅम मग त्याच्यात? काय? मोठ्या स्केलचा यूज करायचा आहे? हो, मोठ्या स्केलचा यूज करावा लागेल तुला. ओके ते बनवलं. स्टार्ट कर तू, आणि जिथे अडलं तिथे मला तू कॉल कर. हा ठीक आहे ना मॅम, चालेल मॅम. आणि 1/6 कसं बनवायचं आहे? ते पण तसंच जसं तुम्ही 1/4 तयार केलं तसं 1/6. अच्छा ठीक आहे मॅम. ऍक्च्युली 1/4 कसं आहे ना, थोडं मोठं राहते. तर जेव्हा आपण त्याला पेपरवरती करतो, लेआउट जेव्हा आपण त्याचं करू, तर ते खूप मोठं येईल. तुम्हाला एकाच्या ऐवजी 2 पेज लागेल. आणि 1/6 तसं नसतं. 1/6 कमी याच्यात मॅनेज होऊन जातं. मॅम जे मला ते मोठे एक्झाम मध्ये पण कामात पडेल. 1/6 चे जे मॅम ब्लॉक्स आहेत ना, जर अॅन्युअल एक्झाम जर झाली, म्हणजे ही नाही झाली अॅन्युअल एक्झाम, म्हणजे शकू त्या फ्रीज वरचे स्केल्स आण बरं. काय म्हणते त्याला आपल्याला, रिटन एक्झाम जर झाली समजा तुमची हा ऑनलाईन न होता, तर त्याचे तुम्हाला ते आरामात कमी पडतात. मॅम मी तुम्हाला स्केल शो करते, तुम्ही सांगा बरं थोडंसं स्केल बरोबर आहे की नाही ते. ठीक आहे. हे बघा मॅम, हे एक आहे, हे एक आहे, ठीक आहे. आर्म करून नाही घेतला? घेतलाय मॅम. 1 मिनिट मॅम, चेक करते. शकू ते नेऊन ठेवून दे. रोशनी, 1/6 चे ब्लॉक मला कधी दाखवणार आहे तू? पूनम, तू पण कोथुरण्यालाच आहे का? कोथुरण्याच्या कॉलेजला? पूनम. मॅम हे बघा. हा ठीक आहे. आज ना मॅम. हो. पूनम, का मॅम? तू पण कोथुरण्याच्या कॉलेजला आहे? हो. हो. मला 1/6 चे ब्लॉक बनवून दाखवा तुम्ही. तू रोशनी. कर. ठीक आहे. कारण आपल्याला गारमेंट तयार करायचं आहे.
आता तुम्ही गारमेंटचं तुम्ही बघा, करणार आहे नाही करणार आहे. गारमेंट जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला मोठे ब्लॉक्स लागेल आणि त्याचा यूज आपल्याला पुढच्या वर्षी परत होणार आहे. म्हणून मी तुम्हाला बनवायला सांगत आहे. तुमची इच्छा, कारण आता मी तुम्हाला जास्त जोर देऊन म्हणू नाही शकत. केलं तर खूपच चांगलं आहे, कारण पुढच्या वर्षी त्याचं परत काम आहे. तुम्हाला जे ग्रेडिंगचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ते यूज होणार आहे. त्यामुळे बघा तुम्ही काय करायचं ते. मग परत जर ऑनलाईन राहिलं तर मग म्हणू नका. तुझं काम तू स्टार्ट कर अंजली आज. हो मॅम आज आणि करते. आजचा शुक्रवार आहे बरोबर. हो मॅम. मला बुधवारी पाहिजे आहे पूर्ण. हो मॅम, गारमेंट्स पण भेटून जाईल आणि हे पण मिळून जाईल. लेआउट साईट सगळं पाहिजे. हो 160 ब्लॉक पण तयार कर हो ठीक आहे मॅम, आज बनवून टाकते. आणि अडलं तर मला कॉल कर. ठीक आहे. हो मॅम करते. आपण ते काय राहिलं होतं आपलं कॅश बजेटचं एक राहिलेलं आहे. हो मॅम. ते केलं ना तुम्ही लास्ट वाला. हो मॅम, मी बॉक्स तयार करायचा आहे, त्याचं मी काढून ठेवलेले आहे. बॉक्स मी म्हटलं दाखवून देते, जर कुठलं असेल तर मग. म्हणजे वर्किंग नोट्स तू तयार करून ठेवल्या. हो मॅम, आणि बाकी काढून घ्यायचं म्हणजे बॉक्स बनवून घ्यायचा, रेडी व्हायचं. बरं सांग मला वर्किंग नोट्स सांग. काय मॅम? वर्किंग नोट्स सांग ना त्याची, काय तयार केलं ते. एसएल काढलाय मॅम, परचेस काढला आहे, कलेक्शन फॉर डेबिटर काढलं आणि क्रेडिट काढलंय मॅम. ओके. तर कलेक्शन फॉर डेबिटर सांग आधी. कलेक्शन फॉर डेबिटर 1,86,000. 1,86,000 ऑक्टोबरचं. काय मॅम? नोव्हेंबरचं. नोव्हेंबरचं आहे 1,86,000. तेच येते मॅम. किती येत आहे? 1,86,000. ते आपल्याला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचं काढायचं होतं. हो मॅम, तेच काढलं. सप्टेंबर ऑक्टोबरचं काढलं. इथे 1,50,000 दिलेला आहे. 50,000 कसं येणार मॅम? कारण 50% आहे ना. फर्स्ट अमाऊंट बरोबर आहे. आधी याच्यात ऑगस्ट आणि बरं, ठीक आहे. सप्टेंबरचं मला एक काढलं सांग, होतं. काय मॅम? नोव्हेंबरची अमाऊंट किती आली आहे तुझी? नोव्हेंबरची अमाऊंट. हा, मला ऑगस्टची अमाऊंट पण सांग. कारण ऑक्टोबरला आपण काय केलं होतं, ऑगस्ट आणि सप्टेंबरचं काढलं होतं बरोबर. हो. नोव्हेंबरला सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ऑक्टोबरचं आणि डिसेंबरला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. नोव्हेंबरचं. हा, तर ऑगस्टची अमाऊंट किती आली आहे? ऑगस्टची मॅम हा. 90,000. आणि सप्टेंबर 96,000. ओके 96. आणि ऑक्टोबर ऑक्टोबरची आली 1,86,000. एक मिनिट. सेल्स इथे आपल्याला ऑक्टोबरची अमाऊंट दिली आहे 1,08,000 दिलेली आहे. मग तुझं 50% कसं काय वाढलं? 1 लाख कसं काय आलं? मॅम एक काम करते, मी आज चेक करते पुन्हा आणि सांगते. आणि मॅम क्रेडिट सांगू का तुम्हाला? क्रेडिट बरोबर आले का? आपण ओके ठीक आहे. थांब एक मिनिट. उद्या सांगते मॅम तुम्हाला मी पूर्ण. एक मिनिट. क्रेडिट ना? हो मॅम, 50% काढायचं होतं ना मॅम क्रेडिट. क्रेडिट आपल्याला परचेसचं काढायचं होतं, पण यांनी दिलेलं नाहीये ना असं. एक मिनिट मला इथे. मी सेलचं काढलं मॅम. इथे हाफ पण नाही दिला आणि 50% पण नाही दिला.
मग आता तर त्याला हा पण हे काढायचंच नाही आहे ना आपल्याला. तर आपण आपल्याला ऑक्टोबर मध्ये कुठलं लिहावं लागेल? सप्टेंबरचं लिहावं लागेल. सप्टेंबरचं लिहावं लागणार. सप्टेंबरचं येतं मॅम 96,000. त्याच्यात हा. किती लिहायचं बुक मध्ये? हा, तर ते लिहिताना आपल्याला कसं लिहावं लागेल? ऑक्टोबर मध्ये सप्टेंबरचं लिहावं लागेल, नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबरचं लिहावं लागेल, आणि डिसेंबर मध्ये नोव्हेंबरचं लिहायचं. नोव्हेंबरचं लिहावं लागेल. त्याच्यामुळे ते काढायची आवश्यकता नाहीये. जसे तेच लिहायचं. ठीक आहे. अजून काय होतं? पण ते जसं बॉक्स मध्ये जसं आहे मॅम तेच अमाऊंट लिहायची आहे ना? हो, ऍक्च्युली सोपीवालं होतं. याच्यामध्ये आपल्याला काही जास्त काढायचं आवश्यकता नाही. त्यांनी अदर इन्फॉर्मेशन मध्ये पण असं काही खूप सारं दिलेलं नाहीये काढायसाठी. हे पण जसेच्या तसेच लिहायचे. मॅम कॅशसेल काढलाय मी 10%. 10% हो मॅम. दिलेलं आहे का आपल्याला काढायसाठी? इथे मेंटेन नाही केलं ना बेटा 10% काढा म्हणून. Description मध्ये वरती आहे का? त्याच्यात काय काय काढायचं? फक्त क्रेडिटच काढायचं होतं का मॅम? क्रेडिटच काढायचं याच्यामध्ये. कलेक्शन फॉर डेबिटर. बाकी काहीच नाही आहे काढायचं. कारण यांनी असं दिलेलंच नाहीये. ना क्वेश्चन मध्ये काही दिलेलं आहे वर आणि ना याच्यामध्ये दिलेलं आहे. मॅम कलेक्शन फॉर डेबिटर मध्ये पण त्यांनी काहीच दिलेलं नाहीये. फक्त 50% काढायला सांगितलंय त्यांनी सेल्सचं क्रेडिट ते पण. मॅम बाकी असं काहीच दिलेलं नाहीये. तुमची किती येते आन्सर मॅम? काय? कलेक्शन फॉर डेबिटरची आन्सर किती येते? ऑगस्टचं किती येते मॅम? ऑगस्ट इथे 90,000 दिलेलं आहे त्यांनी. हो, माझं पण तेवढंच आलं. आणि सप्टेंबरचं 96 दिलेलं आहे. मग याची म्हणून म्हटलं इथले कसं आहे ना ऍक्च्युली कधी कधी काय होतं जसं 96 आहे. जर ओरिजिनल आन्सर असेल ना 95 तर ते कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक मध्ये ते कमी जास्त होतात. बरं. त्याच्यामुळे मी तुम्हाला काढायला सांगत आहे ते. म्हणून मी स्वतः पण ट्राय करते ते. बरं. आज बनवून घेते मॅम बॉक्स मी तो. ठीक आहे, मग मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन सांगून देते समोरचा. आता सांगतो मॅम 10 मिनिट्स अजून बाकी 10 मिनिट्स आहेत ना आपल्याकडे. मॅम मग मधातून लेक्चर सर मग हे करून टाकतो. कॅन्सल हो, करून तर क्वेश्चनच लिहायचा आहे ना आपल्याला. राहिलेला आपण उद्या घेऊ. बरं मॅम सांगा. 10च मिनिट्स आहेत ना, तसंही आपलं लक्ष काही राहत नाही त्यांच्याकडे की आपला वेळ किती झालाय ते. हो मॅम. याच्यातला फर्स्ट क्वेश्चन ना मॅम फ्लेक्सिबल बजेट मधला. हो, आता 3rd नंबर आहे ना. 2 झालेले आहेत आपले फ्लेक्सिबल बजेट. तर 3rd नंबरचं लिहून घ्या. फ्लेक्सिबल बजेट 2 झाले. ड्रॉ अप. तिसरं चालू आहे मॅम आपलं. तेच तर म्हणताय ना 3rd नंबरचं सुरू आहे म्हणून आपला. बरं. ड्रॉ अप ड्रॉ अप a flexible budget. Draw of flexible Draw up flexible budget. budget. Flexible budget for overhead. काय मॅम? Overhead Overhead at at 60%, 75%, 90% and 100%. 60%, 70%, 70 नाही 75. 75%, 90% 90% and 100%. and 100%. हा मॅम अजून Plant capacity level
प्लांट कॅपॅसिटी लेवल लेवल बाय काय बाय मॅम? हो हा BY बाय हो टॅब्युलर मेथड टॅब्युलर मेथड मेथड ऑन द ऑन द बेसिस ऑफ बेसिस ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन द फॉलोइंग of the following information. of the following information. Draw up a flexible budget. पुन्हा मॅम पुन्हा लिहायचं. नाही मी परत सांगत आहे. Draw up a flexible budget for overhead at 60%, 75%, आवाज कटला मॅम. 90% and आवाज कटला होता मॅम. okay 100% plant capacity capacity level by tabular method on the basis of the following information. ठीक आहे. हो नेक्स्ट रो मध्ये लिहा 60% ऑफ कॅपॅसिटी ऍट 60% कॅपॅसिटी 60% कॅपॅसिटी कॅपॅसिटी. हा मॅम. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला कोणती किती कॅपॅसिटी दिली आहे 60% ची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. हो आता लिहा व्हेरिएबल ओव्हरहेड त्याच्या खाली मॅम हो आणि रुपीजचं साइन व्हेरिएबल ओव्हरहेड हा मॅम रुपीजचं साइन त्या समोर. हो दुसऱ्या साइडला हो मॅम दिले. त्यानंतर आहे डायरेक्ट लेबल व्हेरिएबल लेबलच येत आहे यार आज लेबर व्हेरिएबल ओव्हरहेडच्या खाली मॅम हा काय लिहायचं? डायरेक्ट लेबर आणि त्याच्या खाली डायरेक्ट मटेरियल हा डायरेक्ट लेबर मध्ये लिहा रुपीज 12,000 रुपीज 12,000 रुपये. टेबल मध्ये ना हो त्याच्या समोर मॅम हो रुपीजच्या खाली डायरेक्ट मटेरियल 4,200 डायरेक्ट लेबल किती लिहायचं मॅम? 12,000 12,000 आणि डायरेक्ट मटेरियल 4,200. ओके मॅम. त्यानंतर सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड एक मिनिट मॅम नेक्स्ट रो बॉक्स करू द्या मला. सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड ओव्हरहेड रुपीजचं साइन. पॉवर रिपेअर अँड मेंटेनन्स नेक्स्ट रो मध्ये पॉवर सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड 1 नंबर पॉवर 2nd नंबर रिपेअर अँड मेंटेनन्स रिपेअर्स अँड मेंटेनन्स. हा मॅम झालं. झालं. पॉवर मध्ये लिहा 20,000 रुपीज हा मॅम झालं. आणि रिपेअर अँड मेंटेनन्स मध्ये 2,000. हा मॅम झालं. झालं.
त्यानंतर फिक्स ओव्हरहेड. फिक्स ओव्हरहेड. फिक्स ओव्हरहेड. हा. डिप्रेशन. डिप्रेशन. हा. इन्शुरन्स. इन्शुरन्स. अजून माइस. काय मॅम? MISC. MISC. आता अमाऊंट लिहून घ्या. डिप्रेशन हा सांगा मॅम. 11,000. 1 2 3. हा मॅम. 11,000. हो. इन्शुरन्स 3,000. 3,000. हो मॅम. माइस 10,000. 10,000. झालं. आता हा झाला आपला क्वेश्चन. हा. ठीक आहे. हो मॅम. तर याचं तुम्ही 1% काढून ठेवा. ठीक आहे मॅम. डायरेक्ट लेबर, डायरेक्ट मटेरियल, पॉवर आणि रिपेअर अँड मेंटेनन्स. ठीक आहे. याची तुम्ही 1% काढून ठेवा. 1%. 80नीच करायला लागणार ना मॅम की 60नी? हॅलो मॅम. मला सांगा आपल्याला काय काय काढायचं आहे. 60% ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. 60 हो 90 नाही 75 आणि 90%. 100 पण आहे सोबत. हा आणि 75, 100. 90 and 100. हो हो मॅम. 60, 75, 90 and 100. हो मॅम. 60 ची दिलेली आहे. 75, 90 आणि 100 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. हो मॅम. मॅम एकदा सांगा ना 75 चं 1% कसं काढायचं? ठीक आहे. तर ह्या 75 चं 1% नाही काढायचंय तुम्हाला. तुम्हाला 60% चं 1% काढायचं आहे. त्याच्यावरून तुम्हाला 75% काढायचे आहे. तुम्ही 1% ची व्हॅल्यू काढून ठेवा. 1% कसं काढायचं कळलंय ना? हो. रोशनी पुन्हा 1% ची व्हॅल्यू काढून ठेवा. ठीक आहे. बाकीचं आपण उद्या बघू. आपला टाइम पण अप झाला आता. ओके मॅम. चला बाय. बाय मॅम.